नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. कचरेवाडी तालुका माळशिरस येथे आरोग्यदूत राम सातपुते व मान्यवरांचे हलगीच्या निनादात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. कचरेवाडी गावच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सौ उज्ज्वला हनुमंत सरगर, उपसरपंच सौ विजया शंकर कोळेकर यांच्यासह अनेक महिला भगिनींनी माजी आमदार राम सातपुते यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे औक्षण करून स्वागत केले. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते श्री क्षेत्र तुळजाभवानी देवस्थान कचरेवाडी तालुका माळशिरस येथील तुळजाभवानी तीर्थक्षेत्राच्या 5 कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन व सिद्धनाथ मंदिर सभामंडप व सामाजिक न्याय विभाग सभामंडप या सभामंडपांचे उद्घाटन समारंभ तसेच ग्रामपंचायत कचरेवाडी 15वा वित्त आयोगातून गावातील सर्व अनुसूचित महिलांना साडी वाटप कार्यक्रम आज रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सदरच्या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती, भाजपचे ज्येष्ठ नेते गणपत तात्या वाघमोडे, भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, भाजपचे नातेपुते मंडल अध्यक्ष संजयजी देशमुख, कचरेवाडीचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते नवनाथ कचरे, पंचायत समिती सदस्य आनंद शेंडगे सर, अमित टिळेकर, संभाजी माने, नागेश वाघमोडे, रजत वाघमोडे, महादेव पवार, देविदास पाटील, राहुल खटके, केशव वाघमोडे, स्वप्नील राऊत, आप्पा सूळ, कार्यक्रमाचे आयोजक हनुमंतराव सरगर, कचरेवाडीच्या सरपंच सौ उज्ज्वलाताई हनुमंत सरगर, उपसरपंच विजया शंकर कोळेकर, शंकर नाना कचरे, अशोक कोळेकर, हनुमंत कचरे, रामभाऊ कचरे, प्रवीण पाटील, पोलीस पाटील कचरेवाडी, शंकर कोळेकर, पिंटू धायगुडे, माऊली सरगर, सोमनाथ कचरे, भानुदास गोडे, महादेव कचरे, रवींद्र सरगर, सतीश कचरे, सचिन कचरे, शामराव कचरे, हिराचंद माने, बापू विठ्ठल कचरे, कांतीलाल सरगर, रघुनाथ गोरे, शंकर गोरे, सचिन शेलार, सावता राऊत, किसन राऊत, सदाशिव तनाने, राजेंद्र खवळे, सर्जेराव कोळेकर, नारायण कचरे, बापू कोळेकर, गणपत कोळेकर, बाळासाहेब सरगर, पोपट सरगर, अज्ञान सरगर, भागवत कोळेकर, सुरेश विरकर, भगवान विरकर, लक्ष्मण कोळेकर, पोपट लाडे, राजेंद्र सरजे, उमेश सरगर, राजेंद्र सरगर, हनुमंत विठोबा सरगर, नाना वाघमोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नेते, कचरेवाडी गावातील ग्रामस्थ व तुळजाभवानी देवीचे भक्तगण उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आज आपल्या गावचं दैवत आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं या तीर्थक्षेत्र कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते, आमचे मार्गदर्शक, सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष आदरणीय बाबाराजे देशमुख साहेब, उपस्थित आदरणीय आपल्या माळशिरस नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेबजी देशमुख या ठिकाणी उपस्थित, आपल्या गावच्या प्रथम नागरिक आणि गावच्या सरपंच सौभाग्यवती उज्ज्वलाताई हनुमंतराव सरगर या ठिकाणी उपस्थित, ज्येष्ठ नेते श्री नवनाथ बापू कचरे, आपल्या गावचे उपसरपंच विजयाताई कोळेकर या ठिकाणी उपस्थित, श्री वैभवजी कोळेकर, सोमनाथ आबा कचरे, रोहित जिनवरे, विकास पाटील, संजय तरडे, गावातले सर्व मंडळी, याच्यासोबत माळशिरस तालुक्यातील विविध भागातून उपस्थित असणारे नेते मंडळी, माळशिरस तालुक्याचे मुलुक मैदानी तोप म्हणून ज्यांना ओळखतात असे बाळभाऊ लवटे या ठिकाणी उपस्थित, भाजपाचे मंडल अध्यक्ष संजयजी देशमुख साहेब, आपले बाबुर्डी गावाचे पंचायत समितीचे उमेदवार देवा पाटील, गणपततात्या वाघमोडे या ठिकाणी उपस्थित असणारे महादेवजी पवार, आपले पंचायत समिती सदस्य आनंदजी शेंडगे सर, अमितजी टिळेकर, रामभाऊ कचरे, रजतजी वाघमोडे, संभाजी नाना माने या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील
सर्वच मान्यवर मंडळी आणि या गावातील माता भगिनी बंधूंनो, दादा कचरेवाडीला 2019च्या विधानसभेला 120 किती मतं होते रामभाऊ आम्हाला भाजपला त्यावेळेस? 320 मतं होते, सरपंच होते. आणि त्यावेळेस सरपंचाची पार्टी समजा भाजपमध्ये होते आणि रामभाऊची आणि बाकी सगळी पार्टी विरोधात. त्यावेळेस आम्हाला 320 मतं आणि मोहिते पाटील आपण सोबत होतो. पण 320 मतं पडले. मी विचार केला, लय लोक जुने सांगायचे हे गाव भाजपचं आहे, तर 320च मतं कसं काय पडले. म्हणून मी मागचे 5 वर्ष दादा जेव्हा आमदार होतो तेव्हा या गावाला इतका निधी दिला की कचरेवाडीचं प्रत्येक यादीत त्या ठिकाणी काम असायचं. म्हणजे एकही या गावातला रस्ता, एकच रस्ता राहिला. आता सरपंचाने सांगितलं सगळे रस्ते या गावातले केले, गावातले सभा मंडप केले, गावामध्ये जे काम माझ्याकडे आले ऑपरेशन केले, सामान्यांच्या सोबत उभा राहिलो. परंतु ऐन निवडणुकीत या ठिकाणी दोन्ही पार्ट्या एक झाल्या आता 24ला. परंतु सामान्य माणसं विसरले नाहीत. हे जरी दोन्ही एकत्र झाले तरी 320 वरून 750 मतं या गावाने भाजपला दिले, 540 दिले. आणि समोर किती होते विधानसभेचं म्हणतोय 740 दिले. बरं कोण होतं आमच्या सोबत? सोमनाथ आबा, सचिन कचरे, आप्पा दानाने, आमचा श्याम आबा, अशा 2-4 गडीच. पण इथल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी या गावाने ठरवलंय की आता विकासासोबत राहायचं. आणि आम्हाला वाटलं होतं गावचा मेळ बसल, आप्पासाहेबांना मना सगळ्यांना वाटलं गावचा मेळ बसल आणि रामभाऊला 1000 मताचा लीड भेटेल वैद्यांना आणि इथून या गावचा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होईल. गावाने थोडस अजून वाढवलं असतं, कुठे पाटील थोडासा जोर लावला असता तर जुळलं असतं. पण या ठिकाणी आपला अतिशय निसटता पराभव, लढत जोरात दिली, कमी कशात पडलो नाही. परंतु या ठिकाणी हार्ड लक म्हणायचं आणि आपला अतिशय कमी मताने पराभव झाला. परंतु हरकत नाही, या ठिकाणी प्रस्थापितांच्या नाका खालून आपण मतांचं त्या ठिकाणी मत प्रचंड ताकदीने काढले. हे संग्राम नगर असेल, आनंद नगर असेल, ह्या सगळ्या गावांनी मोठ्या प्रमाणात साथ या ठिकाणी आपल्या कचरेताईंना दिली. भविष्यामध्ये या गावाला आपण काय दिलं तर याचा कधीतरी विचार केला पाहिजे. मला इथले एक ज्येष्ठ नागरिक भेटले, त्यांनी सांगितलं मला एक 10 वर्षापूर्वी एक पत्र पाहिजे होतं. माझं पोरगं हॉस्टेलला शिकत होतं रावरी विद्यापीठाला आणि मला एक पत्र पाहिजे होतं. म्हणून मी नेत्यांच्या बंगल्यावर गेलो. 3 दिवस हेलपाटे मारत होतो, पण मला काही पत्र भेटलं नाही. तू मत दिलंय का? मग याची मागची पिढी कुठं होती? याने काही केलंय? हॉस्टेलच्या पत्राला त्या ठिकाणी मला इतके दिवस थांबावं लागलं तरी पत्र भेटलं नाही. दादा हे सगळं मोडीत काढलं. मागची 5 वर्ष या तालुक्यामध्ये आमदार म्हणजे लय अप्रूप होतं, परंतु मागची 5 वर्ष आपण या ठिकाणी आमदार हा सामान्य जनतेच्या पायापाशी उभा राहिला पाहिजे, गोरगरिबांची सेवा केली पाहिजे, हे या तालुक्याला दाखवून देण्याचं काम आपण केलं. आपलं म्हणजे असं होतं दादा, हात करा आणि एसटी थांबवा, कुणीही भेटलं तरी त्या ठिकाणी त्याला त्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे ही भूमिका आपण घेतली. या तालुक्यामध्ये दादा आश्चर्य वाटेल की पर्यटन मध्ये फक्त सयाजी वॉटर पार्कच होतं ना आनंदी गणेश होतं. बरं का, सयाजी वॉटर पार्क आणि आनंदी गणेश होतं. परंतु कचरेवाडी या गावाला तीर्थक्षेत्र मधून 5 कोटी रुपये भेटतील या गावातल्या लोकांनी कधी विचारही नसेल केला. आता जर गावातलं एखादं लग्न लावायचं म्हणलं, अक्षता मंगल कार्यालयाला किती पैसे घेतात? पिंटू किती घेतात? 2.5 लाख रुपये. समजा जेवण सोडून, जेवण जाऊ द्या, किती लाख भर? 1,80,000 रुपये घेतात. बरोबर, थोड्यात साधं जर बघितलं तरी 50,000 घेतात. पण या 5 कोटीत इथं मंगल कार्यालय होणार आहे, जेणेकरून इथं गोरगरिबाची लग्न होतील. या ठिकाणी गावाला कमीत कमी गावातले 5 लग्न असतील ना मुलींचे दरवर्षी, 5 लग्न
या ठिकाणी असले ते मंगल कार्यालयाची लाईफ पुढे 25 वर्ष राहील. ते गावातले 5 वर्ष त्या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम सगळी कार्यक्रम याच्यामध्ये होतील आणि भविष्यात भक्त निवास सगळं होईल. परंतु याच्या माध्यमातून गावाला एक शोभा येईल. कचरेवाडी गाव या ठिकाणी आता चांगलं वाटतंय. मी विधानसभेच्या निवडणुकीला दादा 2019ला आलो. वड्याला पाणी होतं, त्यामुळं परिस्थिती इकडलं तिकडं जाऊ शकत नाही अशी परिस्थिती होती. आम्ही ह्या बूथवर आलो होतो. परंतु आता पूल सुद्धा आपण या ठिकाणी किती निधी येतं ना, 2.5 कोटी रुपयाचा पूल कचरेवाडीत. आपण हनुमान नगरचा रस्ता केला, आपण या गावातले सगळे रस्ते केले. ते थोडासा माळशी रस्ता एक तुकडा राहिलाय, एक 3-1 किलोमीटर, साधारणतः त्याला एक 4-5 कोटी रुपये निधी लागेल. तोही आपण जया भाऊंच्या माध्यमातून PMJSYच्या माध्यमातून भविष्यात करू. परंतु गावाला माझी विनंती आहे, या गावामध्ये हे कडवट भारतीय जनता पार्टीचं गाव राहावं. या गावाने भाजपाने जे काही दिले हे कधी विसरू नये, कधी विसरू नये. कधी विचारही केला नव्हता इतका निधी आपण या गावाला दिला आणि भविष्यात सुद्धा देऊ. त्यामुळं आपण सगळ्यांनी ताकदीने जसं जिल्हा परिषदेला केलं तसं विधानसभा असेल भविष्यात. बरं, आपण लोकसभेला बघितलं किती लीड दिलं तुम्ही विरोधात भाजपच्या? हा, किती दिलं रामभाऊ? लोकसभेला लीड किती होतं? 500 प्लस होतं. फिरकलं का परत? आलं की इकडं? कधी आलं नाही. 1 रुपया निधी नाही विधानसभेला. ठीक आहे, त्यांनी काय दिलं असेल वाटत नाही. परंतु आज आपण या गावासाठी इतकं केलं. मी का करू शकलो तर देवाभाऊंचा आणि जयाभाऊंचा आपल्याला आशीर्वाद आहे. त्यामुळं अनेकांची कामं करू शकलो आणि भविष्यात ताकदीने करू. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून येत्या सगळ्या निवडणुकीमध्ये फक्त कमळ बघायचंय आणि भाजपला भरघोस मताने या ठिकाणी येत्या सगळ्या निवडणुकीत विजय करायचा आहे. आपली या गावची या ठिकाणी शाळा असेल, गावातल्या शाळेच्या इमारतीला आपण पैसे दिले, दुरुस्तीला पैसे दिले, सभामंडप केले, हैमास दिवे दिले, अनेक डिप्या दिल्या. पूर्वी डिपी जळाली तर कसं असायचं? तुमची जळाली डिपी कधी? किती रुपये कसं लागायचं? 5-10 हजार. एका मोटरी, एका विहिरी किती मोटरी होत्या? नाही, एका विहिरीवर समजा एका डिपीवर कनेक्शन किती होते? 35-30, म्हणजे 40,000 रुपये गोळा करावे लागायचे. रामभाऊ आमदार झाल्यापासून डिपी जळाल्यावर पैसे लागतात का? लागले का कधी? कुणाला हात वर करून सांगा. या तालुक्यात या ठिकाणी डिपी जळाल्यावर वसुली जी चालायची अधिकाऱ्याकडून ती बंद करायचं काम आपण केलं. नवीन डिपी तर भेटायचं दूरच होतं, परंतु डिपी जळाली तरी 40-40 हजार रुपये शेतकऱ्याला द्यावा लागायचे. हे सगळं आपण बंद करून टाकलं. शेतकऱ्यांनी जर फोन केला मला भाऊ भेटायला यायचंय, मी म्हणतो या ठिकाणी तुम्ही इतक्या लांब येऊ नका, काम काय सांगा. आमचा डिपी जळालाय. डिपी जळायला म्हणल्यानंतर अधिकाऱ्याला लाईनवर घेऊन पुढच्या 24 तासामध्ये डिपी द्यायचा, 1 रुपया लागला नाही पाहिजे, ही भूमिका मी आमदार झाल्यावर घेतली. त्यामुळे या तालुक्यात 2 ताकदी एकत्र झाल्या. विरोधी गडी म्हणायचे 5,000 मतं पडतील, नंतर 15 म्हणायचे, नंतर 35 पर्यंत गेले दादा. पण 35च्या वर काय जात नव्हते. परंतु या ठिकाणी जवळजवळ 19व्या फेरीपर्यंत या ठिकाणी पाणी पिऊन संपलं. काय होईल याची धाकधूक ह्या लोकांना होती, कारण या तालुक्यातल्या जनतेने कामाचा माणूस म्हणून मला आशीर्वाद दिला. कामाचा माणूस म्हणून मला आशीर्वाद दिला. आणि भविष्यामध्ये या तालुक्याला भाजपामय करायचं. या तालुक्याच्या वाड्या वस्तीवरती, खेड्यापाड्यामध्ये सामान्य जनतेला त्या ठिकाणी आनंदाने जगायचा, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर काम कुणी केलं असेल, आनंद जर कुणी दिला असेल तर तो देवाभाऊंनी दिलाय. कधी विचार केला का की शेतकऱ्याला वीज बिल माफी होईल? महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना, करोडो शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचं काम आदरणीय देवाभाऊंनी केलं. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या लाईट बिल कोरे करायचं काम महाराष्ट्रामध्ये कोणी केलं तर देवाभाऊंनी केलं. आता लाईट बिल येतं का? लाईट बिल त्या ठिकाणी गंगाबा येतं का लाईट बिल? आता लाईट बिल येत नाही. शेतकऱ्याला मोफत लाईट देण्याचं काम आदरणीय देवाभाऊंनी केलं. हे केलंच. परंतु पूर्वी आपण जर बघितलं तर शेतकऱ्याला नवं जुनं करावं लागायचं, सोसायटीवाल्यांना माहित असेल. परंतु आता शेतकऱ्याचा 7-12 ज्याची 2 लाखापर्यंत कर्ज आहेत, ते कर्ज माफ करायचा निर्णय देवाभाऊंनी घेतला. कर्ज माफ करायचं.
शेतकऱ्यांचा 7-12 जे सोसायट्या होत्या ते क्लिअर केल्या. पतसंस्थेचे कर्ज, नॅशनल बँकेचे कर्ज हे सगळे 2 लाखापर्यंत माफ केलं. समजा एखाद्याचं 2-2 लाखाचं वेगवेगळ्या बँकेचं कर्ज असेल तर ते माफ करणार. बडोदा बँक असेल आणि बँक ऑफ इंडियाचं दोघांचंही 2-2 लाख एकाच शेतकऱ्यावर असेल तर ते क्लिअर करणार. पतसंस्थेचं वेगळं 2 लाख असेल, सोसायटी असेल, ते सगळं क्लिअर करायचं. कसल्या अटी टाकायच्या नाही. हा निर्णय देवा भाऊंनी घेतला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमुक्तीकडे घेऊन जाण्याचा संकल्प केला. लाईट मोफत दिली, कर्जमाफी त्या ठिकाणी या सरकारने केली. शेतकऱ्याला मागेल त्याला सोलार दिलं, मागेल त्याला शेततलाव देण्याचं काम केलं, मागेल त्या शेतकऱ्याला अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने त्या ठिकाणी जलसिंचन विहीर देण्याचं काम आपल्या सरकारनं केलंय. हे सरकार इतकं देत आहे. माझा सवाल आहे विरोधकांना, तुम्ही शेतकऱ्यासाठी काय केलं याचं एखादं तरी उदाहरण सांगा. एखादं तरी उदाहरण सांगा. लोक चंद्रावर चालले तर आपलं खासदार पोस्टाचं उद्घाटन करतंय. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी ठरवायचंय की कामाचा माणूस कोण आहे. कामाचा माणूस हा देवा भाऊ आहे. या तालुक्यामधल्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी रस्ते असतील, डीपी असतील हे देण्याचं काम या ठिकाणी आपले पालकमंत्री जयाभाऊ करतायत. त्यामुळे भविष्यामध्ये या ठिकाणी या गावच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने एक व्हा. मी विश्वासाने सांगतो, या कचरेवाडीला जो विकासापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न प्रस्थापितांनी केला, मी माळशिरस तालुक्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना अतिशय जबाबदारीने आज तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्राच्या कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं शब्द देतो की या कचरेवाडीला माळशिरस तालुक्यातलं आदर्श गाव करण्याचं काम आपण येत्या काळामध्ये करू. विकासाच्या बाबतीत मागे राहू देणार नाही. परंतु तुमच्याकडून मला एक शब्द पाहिजे, जिथं कमळ असेल तिथं तुम्ही ताकदीने पाहिजे. कमळ असेल तिथं ताकदीने पाहिजे. आता ग्रामपंचायती एक होत नाही विधान. आपण जिल्हा परिषदला फार प्रयत्न केला, बरोबर ना, प्रयत्न केला पण झाला नाही. पण भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून या गावच्या विकासासाठी ताकदीने एक व्हावं अशा पद्धतीची विनंती करतो. राम सातपुते या ठिकाणी द्वेषाचं राजकारण करत नाही, तर आम्ही विकासाचं राजकारण करतो. विकासाच्या बाबतीत या गावच्या मागे आणि सामान्यांच्या मागे उभं राहायचं काम करू. आपण सगळ्यांना आम्हाला या ठिकाणी बोलवलं, मला, दादाला, आप्पासाहेबांना आणि सगळ्यांनाच या ठिकाणी बोलवलं. त्याबद्दल गावच्या ग्रामपंचायतचे हनुमंतराव सरगर, रामभाऊ कचरे आणि सगळ्यांचेच खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.